आपले स्वागत आहे. आम्ही या अभ्यासाचा भाग 2 सुरू ठेवू. येथे आपण कुकिंग रेंज आणि गीझरची सर्व्हिस आणि दुरुस्ती कव्हर करू. चला इलेक्ट्रिक स्टोव्हची टेस्टिंग आणि सर्व्हिसिंग सुरू करूया. इलेक्ट्रिक स्टोव्हमध्ये एक सपाट स्पायरल कॉईल असते जी विद्युत प्रवाहाने गरम होते आणि कॉईल चमकते. या कॉईलमधून उष्णता थेट भांड्यांमध्ये हस्तांतरित होते. कॉइल्स काचेच्या सिरॅमिकच्या शीटच्या खाली उघड किंवा लपवल्या जातात. स्टोव्हच्या खाली मायक्रोवेव्ह ओव्हन देखील जोडले आहे. कुकिंग रेंजच्या नेमप्लेट तपशिलांचे निरीक्षण करा आणि त्यांना तपासणी पत्रकात लिहा, जसे की व्होल्टेज, करंट, क्षमता, वॅटेज इत्यादी. वीज पुरवठा खंडित करा आणि कुकिंग रेंजचा टर्मिनल बॉक्स उघडा. निर्मात्याने दिलेल्या कनेक्शन आकृतीचा अभ्यास करा किंवा कुकिंग रेंजचे कनेक्शन ट्रेस करा. सिलेक्टर स्विच, इंडिकेटर लॅम्प, रेंज टायमर आणि थर्मोस्टॅटचे स्क्रू तपासा आणि त्यांना घट्ट करा. मल्टीमीटरला एक एक करून कनेक्ट करून प्रत्येक सरफेस हीटिंग एलिमेंट तपासा. कंटिन्युटी टेस्टिंग स्थितीत मल्टीमीटर सेट करा. हीटिंग एलिमेंटच्या एक टर्मिनलच्या टोकावर प्रॉब पैकी एक ठेवा आणि मल्टीमीटरच्या दुसऱ्या प्रॉब दुसऱ्या टर्मिनलच्या टोकाला ठेवा आणि त्याची कंटिन्युटी तपासा. कंटिन्युटी असल्यास आम्ही म्हणू शकतो की एलिमेंट चांगल्या स्थितीत आहे. कंटिन्युटी नसल्यास सदोष एलिमेंटला बदला. प्रत्येक एलिमेंटच्या आकाराची व्हिज्युअल तपासणी करा. नंतर ओव्हन रॅकचे पॅनल उघडा आणि ओव्हन रॅकची स्थिती तपासा. रॅक योग्यरित्या ठेवलेले आणि जोडलेले आहेत की नाही ते तपासा. कुकिंग रेंजच्या मुख्य भागाचे सर्व टर्मिनल्सचे इन्सुलेशन मूल्य मोजा. टर्मिनल ब्लॉक आणि पॉवर कॉर्डमध्ये कंटिन्युटी टेस्टिंग करा. प्रत्येक टर्मिनल आणि ब्लॉकशी त्याचे कनेक्शन तपासा. सिलेक्टर स्विच मधील दोष तपासा आणि कंटिन्युटी समस्या असल्यास ते बदला. सर्व टर्मिनल्स मध्ये इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजा आणि प्रत्येक रेझिस्टन्स 1 मेगा ओम्स पेक्षा जास्त आहे का ते तपासा. 1 मेगा ओम्स पेक्षा कमी असल्यास सदोष एलिमेंटला बदला. ओव्हन रॅक पॅनल ठेवा आणि इतर भाग असेंबल करा. वीज पुरवठ्याशी कनेक्ट करा आणि त्याचे कार्य तपासा. अशा प्रकारे कुकिंग रेंजची सर्व्हिस आणि दुरुस्ती समाप्त होते. आता गीझरची टेस्टिंग आणि सर्व्हिसिंगचा अभ्यास करूया. गीझरमध्ये थंड पाण्यासाठी इनलेट पाईप आणि गरम पाण्यासाठी आउटलेट पाईप असलेली पाण्याची टाकी असते. यात हीटिंग एलिमेंट आहे जे थर्मोस्टॅटद्वारे नियंत्रित केले जाते, जे सुनिश्चित करते की पाणी सेट मूल्यापेक्षा जास्त गरम होत नाही. टाकी काही इन्सुलेटेड सामग्रीने झाकलेली असते आणि धातूच्या आवरणात बंद असते. विद्युत ऊर्जेचे उष्णतेमध्ये रूपांतर तत्वांवर गीझर कार्य करते. टेबलमधील गीझरच्या नेमप्लेट तपशिलांचे निरीक्षण करा आणि नोंद करा, जसे की ऑपरेटिंग सप्लाय, ऑपरेटिंग व्होल्टेज, करंट, वॅट्स, क्षमता आणि मॉडेल. वीज पुरवठा खंडित करा. तपासणी कव्हर उघडा. अगोदर आपल्याला पॉवर टर्मिनल्स, थर्मोस्टॅट, हीटिंग एलिमेंट सुस्थितीसाठी पायलट लॅम्प आणि योग्य कनेक्शनची डोळ्याने तपासणी केली पाहिजे. आता पॉवर कॉर्डची व्हिज्युअल तपासणी करा.
पॉवर कॉर्ड पिन टर्मिनल आणि Continuity. गिझरच्या टर्मिनल मध्ये मल्टीमीटरच्या मदतीने कंटिन्युटी, चाचणी करा. तुम्हाला काही दोष आढळल्यास कॉर्ड बदला. नंतर मल्टीमीटरने त्याचे रेझिस्टन्स मोजून हीटिंग एलिमेंटची सुस्थिती तपासा. मल्टीमीटरला रेझिस्टन्स सेटिंगमध्ये सेट करा आणि त्याचे लीड्स हीटिंग एलिमेंटच्या टर्मिनल्सशी जोडा. जर मीटरने 100 ओम्सच्या आत प्रतिरोध मूल्य वाचले तर घटकामध्ये कंटिन्युटी, आहे आणि ते ठीक आहे. जर मीटरने कोणतीही मूल्य वाचले नाहीत तर असे गृहीत धरले जाते की हीटिंग एलिमेंट सदोष आहे आणि त्याला बदलणे आवश्यक आहे. शिसे आणि अर्थिंग दरम्यान इन्सुलेशन टेस्ट, करा आणि तपासणी पत्रकात त्याची नोंद करा. हीटिंग एलिमेंट आणि गीझर मधील इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजा आणि तपासणी पत्रकात त्याची नोंद करा. इन्सुलेशन रेझिस्टन्सचे किमान मूल्य 1 मेगा ओम्स असावे. जर ते 1 मेगा ओम्स पेक्षा कमी असेल तर ते इन्सुलेशन बिघाड असल्याचे गृहीत धरले जाते. तपासा आणि पुष्टी करा की पॉवर, ही सर्व अंतर्गत घटकांना बनवते. वीज पुरवठ्याची वायरिंग तपासा. तारा सैल नाहीत आणि वायर नीट पुरेसे घट्ट आहेत याची खात्री करा. मल्टीमीटर वापरून शॉर्ट सर्किट आणि कंटिन्युटी टेस्ट, एलिमेंट्सला पुन्हा असेंबल करा. गीझरला पुरवठ्याशी जोडा आणि वीज जोडण्याची तपासणी किंवा तळाशी असलेले कव्हर उघडे ठेवून चालू करा. लक्षात ठेवा, गीझर फक्त पाणी असेल तेव्हाच चालू करावे. तपास आणि पुष्टी करा पॉवर, ती सर्व अंतर्गत घटकांना बनवते आहे. गीझरच्या कामाची पुष्टी करा. थर्मोस्टॅट्सच्या सक्रियतेने गरम करण्याची प्रक्रिया बंद झाल्याचे निरीक्षण करा. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की गरम होण्याची वेळ गीझरच्या क्षमतेवर आणि थर्मोस्टॅट सेटिंगवर अवलंबून असते. आता पुरवठा बंद करा, प्लग काढा. टर्मिनल्स आणि हीटर थर्मोस्टॅटमधील इन्सुलेशन रेझिस्टन्स व्हॅल्यू ते गरम असताना मोजा आणि मूल्य टेबलमध्ये रेकॉर्ड करा. इन्सुलेशन मूल्य 1 मेगा ओम्स पेक्षा कमी असल्यास थर्मोस्टॅट बदला. गीझरच्या योग्य कार्याची पुष्टी करा आणि कव्हर पुन्हा बसवा. अशा प्रकारे इलेक्ट्रिक इस्त्री, इलेक्ट्रिक किटली, कुकिंग रेंज आणि गीझरचे अभ्यास, सर्व्हिस आणि दुरुस्ती भाग 2 समाप्त होते. मला आशा आहे या अभ्यासात आपण खालील गोष्टी शिकलात. इलेक्ट्रिक आयनची दुरुस्ती आणि सर्व्हिस, इलेक्ट्रिक केटलीची दुरुस्ती आणि सर्व्हिस, कुकिंग रेंजची दुरुस्ती आणि सर्व्हिस, गीझरची दुरुस्ती आणि सर्व्हिस. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहोत. चला तर पुढच्या सत्रात भेटूया.